आज आपण बनवणार आहोत गरमागरम बटाटा भाजी। तर चला त्याची रेसिपी बघूया। मी तुम्हाला बघा बटाटा भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी बघा एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलाय। मोठ्या आकाराचा बटाटा घेतल्यामुळे कसं चकत्या मोठ्या पडतात, त्यामुळे आपण एक मोठ्या आकाराचा बटाटा घ्यायचा। ते प्रथम धुवून घेतलाय बघा मी बटाटा। याची साल मी काय काढणार नाही, साल काढल्यावर हातातून बटाटा घसरतो। आता बघा मी बटाटा किसून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्या चकत्या पडलेल्या आहेत बघा बटाट्याच्या पूर्णपणे। बघा हे आता आपल्याला भजी सोडून घ्यायचे। बघा आता आपण हे बटाट्याचं काप तयार करून घेतलेले आहेत। आता आपण बेसनचं पीठ तयार करून घ्यायचं बघा भजी तळण्यासाठी। असं ओवा घालून घ्यायचा आहे। थोडंसं पीठ घेतलेलं आहे बघा मी बेसन पीठ, एक दोन त्या हिशोबाने मी घेतले बघा। हा ओवा मी बारीक करून घेतलाय हातावरती। थोडीशी हळद पूड टाकायची आपल्याला, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे बघा। थोडंसं सैलसरच पीठ भिजवून घ्यायचं बघा, जास्ती पातळ पण नाही जास्ती घट्ट पण नाही। थोडासा आपल्याला यामध्ये खायचा सोडा घालायचा आहे। सोडा पण घालून मी आता पीठ एकसारखं हलवा लागले। बघा अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे। अशा प्रकारे पीठ भिजून तयार ठेवले आहे। अशा प्रकारे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल आहे बघा। यामध्ये मी वडं तळून घेतलेलं आहे, तेच तेल मी वापरणार आहे आता। आणि यामध्येच मी भजी तयार करून घेणार आहे। तर बघा अशा प्रकारे आपलं पीठ मी तयार करून घेतलेलं आहे। थोडंसं पातळसर करून घ्यायचं, बटाट्यावरती पातळ लागायला पाहिजे, जास्ती घट्ट करून घ्यायचं नाही। आता बघा आपल्याला अशा प्रकारे पीठ लावून घ्यायचं आहे बघा भज्यावरती आणि सोडायचे तेलात। मी बटाट्याला पीठ लावून तेलामध्ये सोडत आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळे असे सोडून घ्यायचे बघा तेलामध्ये आपल्याला। बघा आपल्याला तांबूस रंगावर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे बघा। बघा अशा प्रकारे आपली भजी भाजून तयार झालेले आहेत। पूर्णपणे बघा कलर तांबूस आलेला आहे। आता आपल्याला एका चाळणीत काढून घ्यायचं आहे बघा। मी कागद घातलेला आहे खाली, तेल जास्त लागू नये म्हणून। आपण घाणात काढून टाकून घ्यायचं आहे बघा। अशा प्रकारे आपली बटाटा भाजी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून सांगा बटाटा भाजी कसा तयार झाला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।